कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। जी व्यक्ती भगवान विष्णूंचे स्मरण करते ती व्यक्ती पवित्र असो वा अपवित्र, ती व्यक्ती बाहेरून वा अंतरून पवित्र होते। नमस्कार श्रोते हो, मी संतोष आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत करतोय। गरुड पुराणचा अध्याय 6 आपण आज पाहणार आहोत। वेदव्यासांनी रचलेल्या गरुड पुराणातील ज्ञानाद्वारे मी तुम्हाला जसे मागे सांगितले की 13 दिवसानंतर जीवात्मा यमदूतांसह यममार्ग कसा सुरू होतो, या मार्गाच्या प्रवासात येणारे 16 नगरे कोणती आहेत याची ही माहिती आपण मागील अध्यायांमध्ये घेतली आहे। आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की यमलोक, यमराजाचे घर आणि चित्रगुप्ताचे घर नेमके कसे आहे। अध्यात्माविषयीची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। जास्त वेळ न घेता आपण गरुड पुराणातील अध्याय 6ला सुरुवात करूया। गरुड विष्णूंना म्हणतात की भगवान, तुमच्या या पुत्राला जीवात्म्याच्या उत्पत्तीची संपूर्ण लक्ष्य तुम्ही सांगितली, मात्र या तीनही लोकांमधील यमलोकाचे विस्तार किती आहे त्याचा तपशील तुम्ही मला सांगा। या मार्गाचे अंतर किती आहे, हे भगवंता कोणती पापे करून किंवा कोणत्या क्षुतकर्माच्या प्रभावाने मानव जात तेथे जाते ते कृपया आपण मला सांगावे। श्री भगवान म्हणाले की यमलोकाचा विस्तार हा 86 योजन आहे। या यमलोकातूनच त्या जगाचा मार्ग आहे। तांब्यासारखा धगधगता असा हा दुर्गम मार्ग आहे। या राजमार्गाची भूमी सतत जळत असते। माणसाला थांबून विश्रांती घेता येईल अशी झाडांची सावली सुद्धा तेथे नाही। या मार्गावरती जेवणाची व्यवस्था नाही, ज्याद्वारे प्राणी त्यांचे स्वतःचे प्राण वाचवू शकतात। तिथे पाणीही दिसत नाही जेणेकरून त्याची तहान भागेल। भूक आणि तहानेने व्याकुळ झालेला तो पापी त्याच मार्गावरून चालतो। अत्यंत दुर्गम यममार्गात तो शीतलतेने थरथर कापू लागतो। जसे ज्याचे पापाचे प्रमाण असेल तसा त्याचा मार्ग अधिक कठीण असतो। अत्यंत निर्दयी आणि मूर्ख प्राणी त्या मार्गाने जातात। काही लोक तिथल्या असहाय्य दुःखाने व्यतीत होतात आणि करुणेच्या स्वराने ओरडतात। हे क्लेश हा खडतर मार्ग अशाच लोकांसाठी आहे जे कोणत्याही प्रकारच्या चांगल्या कामाच्या विरोधात असतात। ज्या लोकांच्या मनात या संसाराप्रती जे तृष्णा धरत नाहीत तृष्णा, त्यांचा मार्ग सुखद असतो। जो मनुष्य कोटींचे दान करतो त्या गोष्टी सर्व त्याच्या यमलोक मार्गात उपस्थित असतात। ज्या पापी आत्म्याला श्राद्ध आणि जलांजली मिळत नाही ते पापी कृत्य करणारा प्राणी वायू बनून भूतलावावर भटकत राहतो। हे पक्षीराज, मी तुला रौद्रपद सांगितले, आता मी यममार्गाची स्थिती सांगतो। यममार्गाचे संपूर्ण नगर दक्षिण आणि नैऋत्य दिशांच्या मध्यभागी वसलेले आहे। ते संपूर्ण नगर वज्रमयी आणि दिव्य आहे। देव आणि दानव देखील त्याला भेदू शकत नाहीत। ते चौकोनी आहे, त्याला 4 दरवाजे आहेत आणि 7 तटबंदी आणि तोरणं आहेत। त्यात यमराज स्वतः आपल्या दूतांसह राहतात। हे प्रमाणित आहे की त्याचा विस्तार 1000 योजन आहे। ते नगर सर्व प्रकारची रत्नजडित आणि सूर्याच्या तेजस्वी प्रकाशासारखे अतिशय दिव्य आहे। त्या पुरीतील धर्मराजाचे घर सोन्यासारखे चमकत असते। त्याचा विस्तार 500 योजन उंच आहे। 1000 खांब असलेले हे भवन रत्नांनी सजवण्यात आलेले आहे। शेकडो ध्वज त्यावर फडकत असतात। शेकडो घंटांचा नाद त्या महालात गुंजत राहतो। त्यात शेकडो तोरणद्वार बनवण्यात आलेले आहेत। तेथे भगवान धर्मराज 10 योजनमध्ये पसरलेल्या निळ्या ढगासारखे सौंदर्याने परिपूर्ण शुभ आसनावर स्थित आहेत। ते धार्मिक आणि कल्याणकारी आहेत। तोच पाप्यांना भय देतात आणि सत्पुरुषांना सुख देतात।
इथे थंड-मंद हवा सतत वाहत असते. अनेक प्रकारचे उत्सव आणि व्याख्याने येथे सतत आयोजित केली जातात. नेहमी शंखासारख्या शुभ वाद्यांचा आवाज येथे ऐकू येत असतो. धर्मराज यांचा संपूर्ण वेळ त्यांच्यामध्येच जातो. त्या नगराच्या मध्यवर्ती भागात प्रवेश केल्यावर चित्रगुप्ताचा महाल आहे, ज्याचा विस्तार 25 योजन आहे. त्याची उंची 10 योजन आहे. सर्व बाजूंनी लोखंडी परिमितीने वेढलेली ही एक मोठी दिव्य इमारत आहे. त्याकडे जाणाऱ्या शेकडो गल्ल्या आहेत आणि त्या शेकडो ध्वजांनी सजलेल्या आहेत. या महालात शेकडो दिवे चालू असतात. ही इमारत कैद्यांनी वाजवलेल्या गाण्यांच्या आणि वाद्यांच्या आवाजाने गुंजत असते. चित्रगुप्ताची ही वास्तू सुंदर चित्रांनी सजलेली आहे. या वास्तूमध्ये मुक्त रत्नांनी बनवलेले एक परम विस्मयकारक दिव्य आसन आहे, ज्यावर बसून चित्रगुप्त मनुष्याचे आणि इतर प्राण्यांचे वय मोजतात. त्यांनी आजपर्यंत जे काही साध्य केले आहे ते त्यांना माहीत आहे. ते 18 दोषांपासून मुक्त असलेल्या जीवाने केलेल्या कृतींची नोंद करतात. चित्रगुप्ताच्या महालाच्या आधी ज्वारच मोठा महाल आहे. त्याच्या महालापासून दक्षिणेला शूल आणि लता स्फोटकांचं भवन आहे. पश्चिमेला कालपाश, पाजीन आणि अरुची हे महाल आहेत. उत्तरेला विसूचिका, ईशान्य कोपऱ्यात शिव आरती, आग्नेय कोपऱ्यात मुक्त, नैऋत्य कोपऱ्यात अतिसार, वायव्य कोपऱ्यात दाह संख्यक रोगांचे घर आहे. श्रोतेहो, अशा प्रकारे यमराजांचे घर आणि चित्रगुप्तांचा महाल आहे. हे पक्षीराज, कोणताही प्राणी जे काही कर्म करतो ते सर्व चित्रगुप्त लिहितात. धर्मराजाच्या घराच्या दारात रात्रंदिवस दूधगण हजर असतो. यमदूतांच्या महात्म्याने जखडलेल्या पापी आणि नीच लोकांना घणांनी मारले जाते. तेथे विविध प्रकारची भूतकाळातील पापे असलेल्या लोकांना विविध धारदार शस्त्र आणि अनेक उपकरणांनी मारले जाते. पाप्यांना गरम निखाऱ्यात टाकले जाते. भूतकाळातील कर्मानुसार लोखंडाच्या तुकड्याप्रमाणे त्यांना वितळवले जाते. इतर अनेक पापी लोकांना पृथ्वीवर फेकले जाते आणि कुऱ्हाडीने कापले जाते. भूतकाळातील कर्माच्या फळानुसार ते ओरडतात. पापी काही गुळपाकात आणि काहींना तेलात टाकून शिजवले जाते. अशा प्रकारे त्या यमदूतांकडून पापी लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. पापी आत्मा त्या अत्यंत क्रूर दूतांकडे वारंवार क्षमा मागतात, पण यमदूत त्यांचे काहीच ऐकत नाहीत. मग पापींसाठी त्यांच्या कर्मानुसार अनेक नरक आहेत, ज्यातून त्यांना जावेच लागते. तर यमलोक, यममार्ग, यमराजांचा महाल आणि चित्रगुप्ताचा महाल याबद्दलची थोडीशी माहिती आपण या व्हिडिओत पाहिली आहे. श्रोतेहो, गरुड पुराणाचा आजचा भाग मी येथे थांबवत आहे. तुमचे ज्ञान वाढवणे आणि धर्माबद्दल तुमचे कौतूहल वाढवणे हाच आपल्या चॅनलचा उद्देश आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. काही चूकभूल झाली असेल तर क्षमा करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. गोपाल कृष्ण भगवान की जय.